तुम्ही दोघं तिघ वरती यावरती एक गाय इकडे यात बाकीची विचारते तुम्ही इकडे या रे बाबा कृष्ण हरी जय जय कृष्ण चला राहिलेले भाविक भक्तजन चला गर्दी करू नका पुढे सरा सर्वांनी चला राहिलेल्या महिला मंडळी पुरुष वर्ग लहान थोर सर्वांनी गर्दी करू नका सर्वांनी बहुसंख्येने कीर्तनाची उपस्थित राहा पाठीमाग बसले सगळे ग्रामस्थ मंडळी पुढे येऊन बसले सगळे कुणी मागे जय जय राम कृष्ण Stop.
झाले हो
हरी तो बस थोड़ा इकडे शुद्ध बीजावडी
माझ्या इथे पूर्ण बंद वा छान. ऐका लक्ष द्या. हे गडी माणसं पाठीमागे जेवढी बसले तुम्ही सगळ्यांनी उठायचं पुढे यायचं. महिला मंडळ सगळे उठले पुढे बसायला सर्वांना. तुम्ही उठा सगळे. महिला मंडळ सगळे उठा पुढे बसायला सगळे. पुरुष वर्ग सगळ्यांनी उठायचे पाठीमागून सगळे पुढे. हा बॉक्स दादा थोडा मागे सारा. हा बॉक्स थोडा मागे सारा तरी चालेल. थोडं लोक बस द्या. लोक माझे समोर पाहिजेत लोक. या ए महिला मंडळ उठा सर्वांनी उठा उठा. काकू तिथंच नका वाकू तुम्ही. उठा उठा सगळे पुढे. सरा सरा. आपला कार्यक्रम आपल्या कार्यक्रमाची शोभा आपण नाही वाढवायची आहे का नाही तर दुसरे कोणी वाढवायचे. सरा सरा पुढे सरा 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 सरा. पाठीमागे बसलेल्या त्या माझ्या ताड्यांनो सर्वांनी हे सगळे उठा पुढे या. उठा 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 आपला कार्यक्रम म्हणून तरी. अशी गर्दी आणि शूटिंगद्वारे तुमचा सगळ्यांचा फोटो पूर्ण महाराष्ट्रावर जाणार आहे. आणि अतिशय गोड शूटिंगचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. वा सर्वांना विनंती आहे याची सुवर्ण संधी कोणीही सोडू नका. दौडू नका. लक्ष देऊ नका. सर पुढे सरा 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 पुढे. काय आता मला काय कोरोना झालाय का काय सरा पुढे राहा. सर मारुती महाराज या थोडं थोडं सर्वांनी आपणच या पुढे या 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 पुढे या या. आपला कार्यक्रम म्हणून तरी सर्वांनी पुढे. जाणकार लोकांनी पुढे या सगळ्यांनी. वा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. ए लहान मुलं बोलू नका रे. तुका म्हणे अमृताची वाणी देह देवाचे कारणी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाने मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रमं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतया.
जयांची केली स्मरण होय सकल विधानच्या अधिकारणाचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो धनेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पाया लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं मनसर्वण पाठ असेल तर जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे आणि माझ्या बरोबर सर्वांनी एक श्लोक म्हणा सर्वांनी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी आवाज द्या निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा कैलासराळा शिवचंद्रमौळी महेंद्र माता कारुण्य सिंधू भवदुःखहारी पृथ्वीर शंभू मज कोल तारी प्रभु रामचंद्र भगवान की जय नवला मातेच्या नावाने मसाई मसाई वाघ लेकरांना हा सगळ्यांना माहिती आहे बरं एकदा देवीचा नावानं हात वर करा सर्व जिच्या दारात ज्याचं गाव त्याचं ज्याचं खावं त्याचं गाव ना जरा हा बोला नवला मातेच्या नावाने जमलंय जमलंय आज तुम्ही काय झोपत नाही 12 वाजे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निघालेला अभंग वैराग्याची मूर्तिमंत साधू असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारे तुकोबाऱ्यांचा 4 चरणाचा अभंग ज्याचं बीज शुद्ध आहे त्याची फळ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे ज्याचं बीज शुद्ध आहे त्याचं फळ गोमट आहे ज्याच्या मुखामध्ये अमृताची वाणी आहे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुकोबाऱ्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात
की ज्याचं अंग सर्वांग निर्मळ आहे, सर्वांग निर्मळ, आणि ज्याचं चित्त पवित्र आहे, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे, मुखी अमृताची वाणी, देवाचे कारणे, ज्याचं शुद्ध बीज आहे त्याचं फळही मोठं आहे. मग महाराज हे सर्वांचं एकीकरण केलं तर तुम्हाला याच्याबद्दल म्हणायचं काय आहे? तुकोबारे सांगतात शेवटच्या चरणामध्ये, या अशा पद्धतीनं ज्याचं बीज शुद्ध आहे, ज्याचं फळ पवित्र आहे, मुखी अमृताची वाणी आहे, त्यानं जो चित्तानं सर्वांगानं निर्मळ आहे, ज्याचं चित्त शुद्ध आहे, त्याच्या जीवनातले तीनही ताप निघून जातात. तुका म्हणे जाती आणि ताप दर्शने विश्रांती, त्याला कायमस्वरूपीची विश्रांती सुद्धा मिळते. म्हणून ज्याचं शुद्ध पवित्र बीज आहे ना, त्याला फळ सुद्धा गोमटी लागतात. विडाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अत्यंत आणि भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये चालू असणार आपला अखंड हरिनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवन सोहळ्या निमित्त हा सोहळा संपन्न होत आहे. खरं पाहायला गेलं तर आज तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे या ठिकाणी आलेला आहे, आमचे परमार्थ प्रेमी असणारे सन्मान्य, ज्यांचं नेतृत्वच आहे, पारायण नेतृत्व असे हरिभक्त परायण प्रकाश महाराज सावंत, आदरणीय आमचे भाऊ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी मंडळ कोरेगाव तालुका, एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या भाऊंसाठी. त्याचबरोबर सन्मान्य किसन रंगराव सावंत, माननीय सरपंच लासुर्णी, व्यासपीठ चालक श्री हरिभक्त परायण मारुती महाराज निगडीकर असतील, गायनाचार्य शिवाजी महाराज असतील, दशरथ महाराज असतील, अशोक महाराज असतील, त्याचबरोबर मृदंगाचे साथ श्री हरिभक्त परायण रोहित महाराज टिपरे जळगाव, बरोबर ना महाराज? वा वा, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांचे. चोपदार आपले दादा भाऊ असतील, त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ लासुर्णेकर, त्याचबरोबर युवा तरुण तडफदार, हे मी पाठीमाग या ठिकाणी येऊन 5-6 वर्ष सेवा केली बरं का, आणि या सेवेचं फळ कुठंतरी मला आज मिळते बरं का. हा, मी तर सेवा केली आणि देवाचं वैशिष्ट्य, माऊलींचं वैशिष्ट्य, जो इथं करेल सेवा त्याला माऊली काय देतील? आणि आजचा हा मेवा कोणामुळं? तर माझी घडलेली सेवा आणि तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळीपैकी परमार्थ प्रेमी तरुण तडफदार, पाठीमाग मी यायचो त्यावेळेस सगळी जुनी जाणकार माणसं होती, आमचे आदरणीय अण्णा असतील किंवा सगळेच अगदी सगळे प्रेमाची माणसं. तर परमार्थ प्रेमी सन्मान्य आपले महादेव तावरे साहेब असतील, विशाल भिरारे दादा असतील, प्रवीण सावंत दादा असतील, विनेकरी आपण तुम्ही सावंत दादाच ना? वा वा, हे बरं जोरदार टाळी वाजवा. महाराष्ट्रच नाही तर भारत देशामध्ये रिटायर्ड मेजर आहे ते. काय महाराज, अशी एक रत्न पारायणासाठी मिळालेले आहेत, तुम्ही टाळ्या वाजवायला आज कमी पाडायचं ना, अशी सर्वांची चिन्ह प्रार्थना आहे. जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. अतिशय गोड साऊंड सिस्टीम आपल्याला आज या ठिकाणी लाभलेली आहे. काय नाव आहे त्यांचं? मोहन आबा. वा वा वा, या आबांसाठी आता जोरदार टाळी वाजा. आबा म्हणजे सगळ्यांच्या कानावरती आवाजाने ज्यांनी घेतला ताबा ते आमचे आबा. जोरदार टाळी वाजा. वा, अतिशय या ठिकाणी गेले 5 दिवस झालं शूटिंगच्या द्वारे आपल्या संपूर्ण महाराष्ट्र व आपल्या गावाचं नाव करत आहेत. असे असणारी काय नाही युट्यूब चॅनलचं सप्ततारा न्यूज. सप्ततारा न्यूज. वा, कोरेगाव. एक बार साहेबांसाठी जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड या ठिकाणी संस्थेतील बालगोपाळ आहेत. काय संस्थेत काय नाव आहे? धीरज महाराज शास्त्री. धीरज महाराज शास्त्री आमचे जीवलग मित्र, त्यांचे विद्यार्थी. एक बार जोरदार टाळी वाजवा या लेकरांसाठी सुद्धा. आपले तुकोबारे वारकरी शिक्षण संस्थेतील छोटे छोटे बालगोपाळ आहेत. एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. वा, सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सेवेला बालगोपाळही उपस्थित राहिले. या बालगोपाळांसाठी सुद्धा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. माऊलीची लेकर आहेत नाही. वा, सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार. सेवेला सुभा विडाला.
माझ्याकडे लक्ष द्या. अभंग सेवेसाठी निवडलेला आहे तो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. थोडं बोलत चला. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. सर्वांनी बोलायचं. पाठीमागं महिला मंडळ असेल, पुरुष वर्ग सर्वांनी. अभंग कोणाचा आहे? बोला, आवाज आहे ना. तुकाराम महाराजांचं. हे नाव तुमच्या मुखातून काय घ्यायला सांगतो भाऊ? संतांचं नाव मुखात आलं तर म्हणतात ना, काय प्रमाण सांगता येईल तुम्हाला? देता येईल का प्रमाण? तुका म्हणे पापे आणि जाती संतांची या जपे. तुकाराम महाराजांचं नाव जरी घेतलं ना तरी अनंत जन्माची पाप जाळण्याचं सामर्थ्य साधू संतांच्या नामस्मरणामध्ये काय ताकद आहे. ऐश्वर्य संपन्न जीवन जगणारी या भूतालावरती जर कोण आहे तर ते संत मायबाप आहेत. कोणाचंच घेणं नाही, देणं नाही. हो, फक्त आणि फक्त जगाचा उद्धार झाला पाहिजे. संतांचं एकच तत्व. काय तत्व? जगाच्या कल्याणा, संतांच्या विमुक्ती, देह कष्टविती, परोपकारी. परोपकारासाठी जे जीवन जगतात ना त्याला संत म्हणतात. मग महाराज अभंग शिवेसाठी निवडलेला आहे तो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग अतिशय गोड आहे, पवित्र आहे, अत्यंत सुंदर अभंग आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. ज्याच्या घरामध्ये ए बाळांनो लक्ष द्या माझ्याकडे, इकडे बघा. जरा गडबड करतायत बरं का ही पोरं, पण असू द्या, तुमच्यासाठी जरा मला वेळ द्यावा लागेल. नाही बाळांनो, काँग्रेस कुणी कुणी पाहिलाय? काँग्रेस, काँग्रेस वा. कडुलिंब, कडुलिंब कोणी कोणी खाल्लाय? कसा लागतो खायला? कडू. आणि त्याची बी सुद्धा म्हणजे लिंब कडू. लिंबू नाही म्हणत मी, लिंब. लिंब तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? हा कडुलिंबच की. तुमच्याकडे काय म्हणतात? कडुलिंबच ना. मग आता तो लिंब, त्याची पानं कशी लागतात? कडू. आणि त्याची फळं सुद्धा अशी 4 वर्ग पडतात. किती वर्ग पडतात भाऊ? 4 वर्ग. काही समाजामध्ये बी शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. काही समाजामध्ये अशी माणसं आहेत की फळ बीज शुद्ध आहे पण फळ कडू आहे. काही समाजामध्ये अशी माणसं पाहायला भेटतात की बीज खराब आहे, कडू आहे पण फळ गोड आहे. आणि अशी समाजामध्ये काही माणसं आहेत की बीजही खराब आहे आणि फळही खराब आहे. आता आपण खालून वर जाऊया. बोला, पहिली गोष्ट काय सांगितली? पहिली गोष्ट काय सांगितली? बी पण खराब आहे आणि फळ पण खराब आहे. दुसरी गोष्ट, बी चांगलं पण आहे आणि फळ पण चांगलं आहे. तिसरी गोष्ट, बी खराब आहे पण फळ चांगलं आहे. आणि चौथी गोष्ट, बीज चांगलं आहे पण फळ खराब आहे. आता पहिली गोष्ट, बोला आवाज येऊ द्या. पहिली गोष्ट, बी हा. दुसरी गोष्ट तुमच्या हा. दुसरी गोष्ट, तुम्ही इकडे बघा, लक्ष द्या. पहिली गोष्ट लक्ष देऊ नका. आजचं कीर्तन सगळ्याला समजलं पाहिजे. फळ पण चांगलं आहे आणि बी पण चांगलं आहे. पहिली गोष्ट, बोला 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 बोला. उदाहरण कोणतं आहे? तर तुम्ही सगळे बसला नाही तर तुमचं फळ पण चांगलं आहे आणि बी पण चांगलं आहे. ज्या तिथं कीर्तनाला येऊन बसला ना तर तुम्ही सुद्धा चांगले आहात आणि तुमचे आई वडील सुद्धा चांगलेच आहात. इथं कोणाला वाटतं की आपले आई बाप खराब आहे की त्यांनी बोट वर करा बरं? खराब म्हणजे कडू कडू आहे का? आहे का? नाही. बर, तुमचे आई वडील पण चांगले आणि तुम्ही पण चांगले. पहिली गोष्ट काय सांगितली? बी पण चांगलं आहे आणि फळ पण चांगलं आहे. बर, दुसरी गोष्ट सांगितली, बी पण खराब आहे आणि फळ पण खराब आहे. तिसरी गोष्ट, बी चांगलं आहे पण फळ
खराब आहे. आणि चौथी गोष्ट बी खराब आहे आणि फळ चांगला आहे. असे समाजामध्ये काही वर्ग आहेत की बी पण चांगला आहे आणि फळ पण चांगलं आहे. असं कोणच आहे? उदाहरण घ्या, ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे तो संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबर आहे. तुकोबर यांचे आई वडील, आईचं नाव कोणाला सांगतोय बाळांनो? आईचं नाव, वडिलांचं नाव. अरे हा सप्ताह कशासाठी भरवलाय ना? तो याच्यासाठीच भरवलाय. हिंदू धर्म संस्कृती टिकली पाहिजे आणि आपल्या हिंदू धर्मातले सगळे संत, सगळे सण आणि सगळे असणारे संस्कार आपल्याला कुठे जर मिळत असेल तर त्या ठिकाणाचं नाव आहे सप्ताह. पारायण आहे. पारायणामध्ये महाराज किती वर्ष झाला हा सोहळा संपन्न होत आहे भाऊ? 45 वर्ष झाला हा सोहळा संपन्न होत आहे. इथं पारायण होत आहे आणि जे इथं बसतात ना, जे करतात पारायण, त्यांचा विषय होतो नारायण. त्यांचा विषय नारायण होतो. आणि ज्याचा विषय नारायण व्हावा वाटत असेल तर त्यानं दरवर्षी इथं काय केलं पाहिजे? पारायण केलं पाहिजे. मग बाळांनो लक्ष देऊ नाही काय 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 लक्ष देऊ नाही का? माझा विषय हा चालला होता की बाबा रे, आपल्या आयुष्यामध्ये फळ चांगलं आहे आणि बी पण चांगलं आहे. बीज ज्याचं शुद्ध आहे. कोणाचं शुद्ध बीज आहे? तुकोबरांच्या आईचं नाव आहे कनकाई आणि वडिलांचं नाव आहे बोल्लोबा. हे दोघंही पवित्र आहे. उदाहरण, हे दोनही पवित्र असल्यामुळं त्यांच्या पोटी जन्माला आलेले तुकोबराई सुद्धा फळ सुद्धा कसं आहे? शुद्धच आहे. आता याच्या पुढे जाऊन सांगतो, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत किंवा हा संपूर्ण महाराष्ट्र हे स्वराज्य निर्माण व्हावं हे तो श्रींची इच्छा. ज्यांना असं वाटत होतं ते शहाजी राजा. शहाजी राजे म्हणजे बीज आहे आणि त्यांचं फळ जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. बोला, शहाजी राजे बीज पवित्र होतं, शुद्ध होतं, म्हणून फळ सुद्धा कसं आलं? शुद्ध आलं आणि गुमट आलं. याला म्हणतात फळही बीजही चांगलं आणि फळही चांगलं, बीजही चांगलं आणि फळही चांगलं. आता याच्या पुढे जाऊन सांगतो दुसरी गोष्ट, फळही खराब आणि बीजही खराब. उदाहरण देतो तुम्हाला. सर्वांनी हात जोडा एकदा, म्हणा रामकृष्ण हरी. आता लक्ष द्या माझ्याकडं, बसले ना सर्वजण, लक्ष द्या, ऐका. फळही खराब आहे आणि बीजही खराब आहे. कोणाच आहे? बीज आहे धृतराष्ट्र आणि धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन. म्हणजे देवानं सांगितलं होतं बाबा रे, पांडवांना जगण्यासाठी किती गाव दे? 5 गाव दे. महाराज दुर्योधनानं ऐकलं नाही, फळ खराब निघालं. पण बीज तरी काय चांगलं आहे का? महाराज बीजाच्या समोर स्वतःची असणारी सून समोर उभा केली होती आणि भरसभेत सांगितलं होतं कुणी की द्रौपदी माता म्हणत होती, तुम्ही या सगळ्यांचे राजा आहात. या पृथ्वी तलावरचे एकमेव राजे करता करविता तुम्ही आहात. तुमच्या पाया पडते, फक्त या सगळ्यांना रोका, आवरा. आणि जर नाही आवरलं तर एक दिवस असा येईल की सगळ्याचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज त्या अवस्थेमध्ये द्रौपदी मातेचं कुणीही ऐकलं नाही, 5 पांडवांचं सुद्धा कुणी ऐकलं नाही. परिणाम काय झाला? बीजही खराब होत आणि फळही खराब होत. मला सांगायचं तात्पर्य हे की लक्ष देऊ नये का, आपल्या घरातली मुलं जर चांगली निगावी वाटत असेल, आपल्या मुलांनी ऐशो आरामामध्ये तुम्हाला म्हातारपणी चांगलं सांभाळावं असं वाटत असेल, याच्या पुढे जाऊन सांगतो आपल्या लेकरांनी आपल्याला शेवटपर्यंत चांगलं सांभाळून संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे संपूर्ण जगामध्ये त्रैलोक्यामध्ये उत्तम कीर्ती रूपानं कायमस्वरूपीचं आपल्या या कुळाचं घराण्याचं नाव ठेवावं वाटत असेल तर मुलांना चांगली संगत लावणं काळाची गरज आहे. चांगली काळाची गरज आहे. नाहीतर आज मुलं एवढी बिघडलेली आहेत
बिघडण्यासाठी पहिलं कारण आहे. पहिली बिघडली होती कशानं? तर दारूच्या व्यसनापायी आणि तंबाखूच्या व्यसनापायी. पण आता बिघडण्यासाठी दोन कारण अत्यंत घातक आहे. पहिला म्हणजे मोबाईल आणि दुसरा म्हणजे बरोबर आहे दुसरा टीव्ही. जे घरात रात्रंदिवस टीव्ही बघतात आणि मोबाईल बघतात ना, एक दिवशी तरी त्याच्या घराचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कोणाला वाटतं की आपल्या घराचं वाटोळं व्हावं, बोटवर ते करा. बर ठीक आहे, वाटोळं व्हावं कोणालाच वाटत नाही, चांगलं व्हावं कोणाला वाटतं बोटवर करा. वा वा वा, काय पोरं एक महाराजा लासवण्या गावामध्ये. मी होतो त्यावेळेस कुठे गेली होती काय पोरं भारी ती सुंदर. मग लक्ष देऊ नाही का? आपलं चांगलं व्हावं वाटतं ना बाळांनो. तर मग याच्यासाठी पारायणात यावं का घरी बसून टीव्ही बघावी? पारायणात यावं. बस आजचं कीर्तन सार्थक झालं. बरं का? यातली दोन पोरं जरी सुधारली तरी तुमच्या पारायण सोहळ्याचं सार्थक झालं. काय दुसरं काहीच करायची गरज नाही. आणि खरं सांगू का, जी मुलं आईबापाला सुद्धा सांभाळून त्यांना संस्कार देता येत नाही ना, ती फक्त 2 तासामध्ये संतांच्या विचारानं आजही ती सुधारली जातात. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे पारायणात? हे जीवन आहे महाराज जगणं. महाराज एवढा प्रयत्न केला होता दुर्योधनाला सांगण्याचा, पण ऐकलं नाही. शेवटी 100 कौरव एका बाजूला होते आणि 5 पांडव एका बाजूला होते. हे बाळांनो लक्ष देऊन ऐका. 100 एकही जिवंत राहिला नाही आणि 5 पांडवातल्या एकालाही केसाला सुद्धा धक्का लागला नाही. काय कारण असेल तर 100 एकानं सुद्धा देवाचं ऐकलं नाही. उदाहरण याच्या पुढे जाऊन सांगतो. देव समोर होता पण एकानंही देवाचं नामस्मरण केलं नाही. याच्या पुढे जाऊन एक उदाहरण देतो. गोड सर्वांनी हाताने टाळी वाजवून गोड भजन करा. मागण्यासाठी विचार करायला गेले की बाबा तुम्ही आमच्या बाजूला या, तुम्ही आमच्या बाजूला या. जो दोनही बाजूला चारही दिशेला दोनही राजे फिरत होते. कोण? धृतराष्ट्र. एक धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन आणि दुसरा होता तो पांडवांचा सगळ्यात मोठा पांडव नाही, त्याचं नाव आहे धर्मराजा युधिष्ठिर. धर्मानं सांगितलं, अर्जुना सगळ्यात जवळचा नितांत तुझ्यावरती प्रेम करणारा भगवान परमात्मा आहे. सगळ्यांची मागणी पूर्ण झाली. आता फक्त लढण्यासाठी एक प्रार्थना करतो तुला. काय प्रार्थना करतो? माझी विनंती आहे, जा देवाला आपलं सैन्य मागून या. तुला जे पाहिजे ते मागून घेऊन ये. अर्जुनही त्या ठिकाणी मागण्यासाठी निघाला. तेवढ्या वेळामध्ये ही बातमी फुटली आणि दुर्योधन सुद्धा देवाला सैन्य मागण्यासाठी गेला. गेल्यानंतर अर्जुनाच्या अगोदर भाऊ दुर्योधन जाऊन आतमध्ये शेमध्ये जाऊन बसला. पण बसला तो बसला. ए लक्ष देऊ नाही का? दुर्योधन बसला, अर्जुनाच्या अगोदर गेला, पण बसण्याची जागा चुकली. माणसानं कुठं बसावं हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. बरं, दुर्योधन बसला तो देवाच्या डोक्याच्या शेजारी बसला आणि अर्जुन काही वेळानंतर आला. तो देवाच्या चरणाजवळ बसला आणि हात जोडून प्रार्थना करत होता. भगवंताचं नामस्मरण चालू होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताचं नामस्मरण करत बसलेल्या अर्जुनाकडं काही वेळानंतर भगवान परमात्मा जागे झालेला भगवान परमात्म्यानं ए तुमच्याकडे कसं असतं रे? ए बाळांनो कसं असतं, जर आपले वडील झोपले आणि तुम्ही पायासमोर असेल तर पायासमोरचा माणूस अगोदर दिसतो का डोक्याकडचा माणूस अगोदर दिसतो? कुठला दिसतो? तसं भगवान परमात्म्याला अर्जुन समोर दिसला
आणि दिसलेल्या अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना कधी आलास रे? डोक्याकडच्या दुर्योधनानं सांगितलं, देवा त्याच्या अगोदर मी आलोय. प्रार्थना तुम्हाला नमस्कार करतो, प्रणाम करतो. बर तू त्याच्या अगोदर आलाय का? बर काय केलं येणं दोघा जणांनी? अर्जुना का आलास रे? काय नाही देवा, महाभारत युद्ध होणार आहे. लक्ष देऊ नाही का? महाभारत युद्ध होणार आहे. पायापुढे विनंती आहे देवा, तुम्हाला मी काहीतरी मागण्यासाठी आलो. बर दुर्योधना तू कशासाठी आला? म्हणे मीही देवा मागण्यासाठीच आलोय. देवानं सांगितलं, तुम्हाला दोघाला काय पाहिजे, जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. पण मी युद्धामध्ये, महाभारत युद्ध ज्यावेळेस होईल ना, युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही, रणांगणामध्ये शस्त्र उचलणार नाही. लय झाल्या तर प्रेमानं युक्तीच्या किती गोष्टी सांगेल? 4. जगण्यासाठी सुद्धा विचार किती लागतात? 4. आणि माणूस मेल्यानंतर माणसाला न्यायचं म्हणलं खाद्यावर तरी किती गडी लागतात? तुम्ही जागाय का झोपलाय? किती गडी लागतात? 4. तसं युक्तीच्या 4च गोष्टी सांगतो. ज्याला पाहिजे त्यानं मागून घ्या. चतुरांगणी असणारी सैन्य, किती 56 कोटी यादव सैन्य चतुरांगणी सशस्त्र एका बाजूला राहील आणि मी स्वतः एकटा बाजूला राहील. पण मी ज्या बाजूला राहील त्या बाजूला मी युद्ध अजिबात करणार नाही. दुर्योधना तू मागतो अगोदर का अर्जुना तू मागतो अगोदर? दुर्योधनानं सांगितलं, मी अगोदर आलोय, माझा अधिकार आहे मागण्याचा. बोल दुर्योधना काय पाहिजे तुला? म्हणे मला चतुरांगणी असणारी 56 कोटी यादव तुमचे मला पाहिजे. देऊन टाकलं. अर्जुना तुझी काय इच्छा आहे? ए लक्ष देऊ नये का? अर्जुना तुझी काय इच्छा आहे? म्हणजे देवा मला काहीच नको, मला जे पाहिजे होतं ते मिळालं मला. आता खरं सांगा, आपणाला आपल्या आयुष्यात देव उभा राहिला तर काय मागितलं पाहिजे? देव मागितला पाहिजे का देवाचं मागितलं पाहिजे? काय मागितलं पाहिजे? बरोबर काय मागितलं पाहिजे? आता बाळांनो तुम्ही थोडं थांबा, आता थोडं पाठीमागं विचारतो. काय मागितलं पाहिजे? बरोबर काहीतरी. तुमचं लग्न झालं आणि वाटण्या चालल्या तर खरं सांगा इमानदारीनं, वाटण्या चालल्या तुम्ही सासूला मागचाल का सासऱ्याला मागचाल? काय मागचाल तुम्ही? मावशी म्हणते दोन्ही पण नको आम्हाला. हा दोन्ही पण. हा बरोबर आहे. मला आवाज आला तसा बरं का? दोन्ही पण नाही, बरोबर आहे ना? ज्यांच्या बाजूला देव होता ना त्याचा विजय झाला नाही बाबा. काय झाला? विजय होता, विजय झाला. पण ज्यानं देवाचं मागितलं महाराज, त्यानं सांगितलं सुईच्या ठोकावरती बसेल एवढी सुद्धा जागा देणार नाही युद्ध केल्याशिवाय. सुईच्या टोकावरती बसेल एवढ्या जागेत सुद्धा दुर्योधनाला ठेवलं नाही. ही भगवान परमात्मे समृद्ध वाक्य आहे माय बाबा. म्हणून देवाचं अखंड नामस्मरण करत चला. म्हणून ज्याचं बीज शुद्ध आहे त्याचं फळही शुद्ध आहे माय बापू. पण ज्याचं बी खराब आहे आणि फळही खराब आहे त्याचं नाव आहे दुर्योधन आणि धृतराष्ट्र. पण ज्याच्या आयुष्यामध्ये बी चांगलं आहे पण फळ खराब निघालं. कोणाच्या आयुष्यामध्ये बाळांना लक्ष देऊ नये का? कोणाच्या आयुष्यामध्ये? अण्णा, या संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये सत्ता जर कोणाची चालत असेल तर त्याचं नाव आहे भगवान परमात्मा. त्याचं नाव काय बाळांनो? भगवान परमात्मा. मग खरं सांगा बाळांनो, आपल्याला चांगलं वळण लागण्यासाठी आपण देवाच्या नावाचं मंगळसूत्र घालायला पाहिजे का नाही घालायला पाहिजे? बरोबर आहे. तुझं नाव सांग मला. तुझं नाव काय? अभिनव. अभिनव, मंगळसूत्र घातलं पाहिजे. पण मंगळसूत्र म्हणजे काय तर तुला माहिती आहे का? नाही.
मंगळसूत्र म्हणजे पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे. आता तुळशीची माळ सगळ्यांना गळ्यामध्ये घालायला पाहिजे का नाही घालायला पाहिजे? घालायला पाहिजे. उभा राहा. हा तिकडे बघून सांग, घालायला पाहिजे का नाही घालायला पाहिजे? इकडे हात वर करून सांग की त्या लोकांना. तिकडे बघ की, तिकडे बघ. हा हात वर, उजवा हात. हा मला वळका म्हणाव. तिकडे बघ की, तिकडे पाग. हा म्हणजे ह्याला जे कळतंय ते चांगल्याला कळत नाही. म्हणून मुलं म्हणजे देवाघरची. आता बाळांना लक्ष देऊ नये का गोड गोड कीर्तन. मी तुमच्याकडे वळणार आहे, फक्त मला पाया भक्कम करू द्या माझ्या अभंगाचा. बरोबर आहे का? थोडं लक्ष देऊ नका. महाराज ज्यानं विश्व निर्माण केलं, 56 कोटी यादव एकट्या पट्ट्याचे होते. त्याचं नाव आहे ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा. एक टाळ वाजून म्हणजे करा रे जरा. तुम्ही विक्षेप करा जरा. बिडाला बीजही शुद्ध आणि फळही शुद्ध. दुसरी गोष्ट सांगितली बी ही खराब आणि फळही खराब. तिसरी गोष्ट महाराज बी शुद्ध आहे पण फळ खराब निघालं. 56 कोटी यादवामध्ये भगवान परमात्म्याला 16,108 पत्न्या होत्या. त्यापैकी 8 धर्मपत्न्यापैकी एक पत्नी होती अशी की तिचं नाव होतं हसवलाची असणारी मुलगी. तिचं नाव होतं जांबुवंती. भाऊ जांबुवंतीला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव सांब. ते सांब असणारे 10-15 मुलं घेऊन खेळत खेळत जंगलामध्ये वनामध्ये गेलं आणि गेल्यानंतर तिथं तपश्चर्या करणारे विश्वामित्र एका झाडाखाली तपश्चर्या साधना करत होते. नामस्मरण करत असताना, चिंतन करत असताना, तप करत असताना ते खेळत खेळत गेलं. त्याच्या जोडीदाराला मित्राला सांगितलं महाराजांची जरा आपण काय करू, चेष्टा करू. खरं सांगू का बाळांनो, चांगल्या माणसाची चेष्टा करावी का न करावी रे बाळांनो? ए अभिनव, हा न करावी. तू लक्ष देऊ ना, तुला सोडत नाही आता. गाडी टाकूनच नेतो तुला. लय भारी पोर काय बरं का, मला लय आवडले. कुणाचं माहिती नाही बरं का, पण ते लय भारी. ते पोर नाही बरं का, सावळच आहे पण लयच भारी, लयच भारी. आता इकडे बघ अभिनव. ए ए ए त्याला चिडवू नका, माझ्याकडे लक्ष द्या बाळा. ए ए इकडे बाकी माझ्याकडे लक्ष द्या. 10-15 मुलं खेळता खेळता त्या असणाऱ्या सांब नावाच्या मुलानं सांगितलं आपण या महाराजांची, या साधूच्या आपण काय करू, परीक्षा पाहू. आणि परीक्षा पाहू म्हणून त्यानं काय केलं, त्याच्या जिवलग मित्राला साडी घातली. ए बाळांनो, हे लक्ष देऊ नाही का, इकडे बघा, इकडे बघा माझ्याकडं. साडी गडी घालतात का तुमच्या इकडं स्त्रिया घालतात? बरोबर आहे तायड्यानं, बोला. कोण घालतात? स्त्रिया घालतात. पण आज इथं गड्यानं घातली, पुरुषानं घातली. पुरुषानं म्हणजे मुलानं घातली. आणि मुलानं घातल्यानंतर नुसती साडी नाही, पुढं काय घातल्या भाऊ, चिंध्या बांधल्या आणि ते चालायला लागला असं. आयो हळूच पावलं टाकायचं. ते हळूच पावलं टाकता टाकता काय झालं, मारुती महाराज ते साधू महात्म्याच्या समोर गेलं. आणि समोर गेल्यानंतर प्रश्न विचारला, ओ महाराज जरा डोळे उघडा. 1 वेळा झालं, 2 वेळा झालं, 3 वेळा झालं. तिसऱ्या वेळेस कानावरती चाहूल आली की कुणीतरी आपणाला बोलते. आणि डोळे उघडले, पाहिलं तर 10-15 मुलं दिसली आणि एक मुलगी दिसली की जी साडी नेसलेली आहे. कपाळाला काय लावले, कपाळाला काय लावले, कुंकू लावले, टिकली लावली. आणि पुढं काय आहे, गर्भवती स्त्री आहे असा भास झाला. आणि त्या सांबानं विचारलं, महाराज ही माझे धर्म
हिला मुलगा होईल का मुलगी होईल? आता तुमच्याकडे लासण्यात कसं आहे कोरेगाव तालुक्यात, मला खरं सांगा इमानदारीने, तुमच्या इकडं गड्याला पोरं होत्यात का बाईला पोरं होत्यात? बोला बोला, कुणाला होतात? बाईला होतात. पण ह्यो कोण आहे भाऊ? ह्यो गडे. पण गडी असताना सुद्धा परीक्षा घ्यायला लागला. परिणाम काय झाला? परिणाम हा झाला की विश्वामित्रानं अंतर्ज्ञानानं पाहिलं तर अरे रे 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 दुर्बुद्धी सुचली रे. देवाचा पोरगा, देवाचा अंश, परमात्म्याचा अंश असून सुद्धा दुर्बुद्धी सुचली. तुकोबाराय सांगतात आयुष्यात दुर्बुद्धी कधी कधी सुचली नाही पाहिजे. दुर्बुद्धी थे मना सांगतात. पण आज मात्र दुर्बुद्धी सुचली कोणाला? भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या वंशाला, म्हणजे सांबला. परिणाम काय झाला? परिणाम साधू महाराजांच्या समोर, ऋषीमुनी जपी तपी विश्वामित्रांच्या समोर प्रश्न केला, याला पोरगा होईल का पोरगी होईल? विश्वामित्रानं सांगितलं अरे रे 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 दुर्बुद्धी सुचली तुला रे. जा खेळत जावा बाळानो, घरी जावा, थांबू नका इथं. नावेला झाला. पोर हट्टाला पेटली आणि सांबानं सांगितलं, म्हणजे तुम्ही डुप्लिकेट महाराज आहात, तुम्ही नकली महाराज आहात. कशाच तुम्ही साधू? साधू नाही तुम्ही, बोंधू दिसता. राग आला, तो एक एक शब्द वर्मी लागला भाऊ. आणि विश्वामित्रांना सांगितलं आता मात्र हद्द पार केली तुम्ही. जा, तुम्हाला पोरगा पण नाही होणार आणि पोरगी पण नाही होणार, तुम्हाला मुसळ होईल. आणि नुसतं मुसळ नाही होणार, नुसतं मुसळ होणार नाही, मग 56 कोटी यादवातला एकही जिवंत राहणार नाही. ते मुसळ सगळ्या घराण्याला, सगळ्या वंशाला कलंक लावल्याशिवाय, संपवल्याशिवाय राहणार नाही. शाप दिला, त्याला असं वाटलं शाप खरा ठरणार नाही. पण पाया पडू विनंती करतो माय बापू, जर तुमच्या घरात मुलं ए बाळांनो लक्ष देऊ नका, जर तुमच्या घरामध्ये म्हातारी माणसं असतील तर ती नुसती केसाला म्हातारी झालेली नाही, ती केस पिकली म्हणून म्हातारी नाही ती झाली. मग ती स्वतः अनुभवानं आणि जीवनामध्ये खूप मोठ्या त्रासातून ती तुम्हाला मोठं करत करत अनुभवानं ती म्हातारी झालेली आहे. मग तुम्हाला पाया पुढे विनंती लेकरांनो, ए बाळांनो लक्ष देऊन ऐका. मोठ्या माणसाचा मान सन्मान ठेवला पाहिजे का नाही ठेवला पाहिजे? ठेवला पाहिजे. आई आणि वडिलांच्या पाया पडलं पाहिजे का नाही पडलं पाहिजे? पडलं पाहिजे. रोज कोण कोण पाया पडतो बोटवरती? करा तेवढं. पडलं पाहिजे म्हणता, मग कोणीच पडत नाही. काय भानगड काय आहे लासोरण्यामध्ये? होय रे, हा तू पाया पडतो, एकटाच पाया पडतो. तू उभा राहा, उभा राहा. तुझी मम्मी आहे का? मला सांगितलं उभा राहा. मम्मी आहे का तुझी? कुठे? पोरे असे कधी गंडावते पोरं सांगतात. आजी 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 कुठे? हात वर करा. हे पाया पडतो का आई वडिलांच्या? हा ए थांबा की. हा वा वा वा, असू द्या असू द्या. म्हणजे चांगलं मार्ग पडावे ती म्हणून का वाटत पण पाया पडते. जोरदार टाळी वाजवा त्याच्या. आता त्याला माळच घालूया आता कीर्तन झालं म्हणजे सगळ्यालाच घातलो आपण. नाहीतरी आपण आता जरी नाही माळ घातली तरी मेल्यावर का होईना पण तुमच्या तोंडामध्ये काय ठेवणार आहे ती?
कोण म्हणलं रे कोंबडीचे पकड सांबा असणाऱ्या मुलाला असं वाटलं की माझा बाप जगाचा मालक चालक विश्वाचा मालक भगवान परमात्मा आहे, माझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही एवढं सामर्थ्य देवामध्ये आहे. पण खरं सांगू का, प्रारब्धाची गती देवाला सुद्धा भोगावे लागते. कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे राम दशरथ योग घरला सीता महाराज, कर्माची गती ही प्रत्येकाला भोगावीच लागते. तो राजा असू द्या, रंक असू द्या, भिकारी असू द्या, दरिद्र असू, कोणी असू या. मग महाराज एवढा विश्वाचा मला भगवान परमात्मा माझा देव माझा बाप आहे, माझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, त्याला विश्वास होता. पण त्याला काही माहिती होतं, देवाला सुद्धा प्रारब्धाची गती चुकली नाही. चांगलं असतं टाळे वाजवले. जे माणसं दिवसातून मंडी घालून बसायला सगळेजण लक्ष देऊ नका. जी माणसं दिवसातून 10 ते 20 ते 25 वेळा टाळी वाजवतात ना कीर्तनामध्ये भगवंताचं नामस्मरण घेऊन, त्यांना मरेपर्यंत अटॅक नावाचा रोग होत नाही, त्याला अटॅक येत नाही. आणि इथं कोणाकोणाला अटॅक यावं असं वाटतं, पोटवर करावं, कोणाला नाही. सगळ्याला चांगलं जीवन जगावं वाटत. मग आता तारायचं का मारायचं हे कोणाच्या हातात आहे? हे कोणाच्या हातात आहे? हा, देवाच्या हातात आहे. तुमच्या इकडे कोरोना नावाचा रोग आला होता का भाऊ? बर, कोरोनाच्या काळात माणसं मेली का तुमच्या इकडं? मेली. मेलेल्यांपैकी तुमचा कोणाचा नंबर लागला का? का बरं? देवाला तुम्हाला तारलं का मारलं? तारलं का मारलं? तारलं. आणि जर मारलं असतं तर इथं आला असता का?
हा खरं सांगा इमानदारीनं तुमच्या सुद्धा जर मारला असतं तुम्हाला तर तुमच्या वैश्वश्राद्धाची तारीख कोणाकडे आली असती कोणाकडे आली असती पण तुम्हाला तारलं का मारलं तारलं का हा अखंड हरिनाम सोळा भगवान परमात्म्याला आजही तुमच्याकडूनच करून घ्यायचा होता विडाला महाराज शाप दिला पण खरा ठरतोय कशाचं म्हणून त्याला वाटलं निघाला घरी सगळेजण 10-15 मुलं खेळत खेळत घरी निघाली जाता जाता एक एक वस्त्र काढून फेकायला सुरुवात केली फेकता फेकता पुढे जी चिंध्या बांधल्या होत्या त्या चिंध्यातून पटकन कधी मुसळ खाली पडलं हे समजलं नाही आणि भलं मोठं एवढंच मुसळ लोखंडाचं दिसलं सगळ्यांनी ते मुसळ बारीक तुकडे केले एक तुकडे केले सगळ्याचे कशाचे बोला बोला कशाचे मुसळाचे राई एवढे तुकडे केले समुद्रामधून फेकून दिले त्यातला एक तुकडा माशानं गेला बाकीचे सगळ्या तुकड्याचे राई सगळे समुद्राच्या किनाऱ्यावरती वनस्पती म्हणून एक एका राईपासून एक वनस्पती लव्हाळा तयार झाला आणि लव्हाळा तयार झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपल्यातला एकही मनुष्य मरणार नाही पण गावची यात्रा भरली यात्रेत सगळे 56 कोटी यादव आले आणि आलेल्या यादवांनी लक्ष देऊ नये का मायबापानं 56 कोटी यादव यात्रेत आलेल्या त्या सगळ्या यात्रेत आलेल्या यादवांनी एकाने मदिरा प्यायला सुरुवात केली आणि असं किती सगळेच बायका पोरा सहित मदिरा पेली बुद्धी भ्रष्ट झाली आणि शाप खराब करायला लागला पाहता काय एक लव्हाळे उचलायचे आणि एकामेकाला फेकून मारायचे तो डायरेक्ट बाणासारखा वरमी एक लव्हाळा लागत होता परिणाम जागच्या जागेवर एक मरण पावत होते तुमच्या इकडं कशी पद्धत आहे मला माहिती नाही पण कुलवान घरातल्या स्त्रीनं मंसार करत असताना मदिरा प्यायची असते का मदिरा स्त्रिया मदिरा पितात का तुमच्या इकडं मदिरा म्हणजे दारू नाही पण अशी समाजामध्ये आता एक परिस्थिती आलेली आहे की चांगल्या घरातल्या मुली सुद्धा आज दारू केल्या आहेत चांगल्या घरातल्या मुली सिगारेट उडू लागलेल्या आहेत चांगल्या घरातल्या मुली आता लक्ष देऊ नाही का बारकाईनं लक्ष देऊ नाही का अरे लाज वाटायला लागली 4 वर्षाच्या मुलीवर जर बलात्कार होत असेल तर आज समाज चालला कुठं माहिती पाठीमागच्या 4 दिवसाची गोष्ट आहे काय अवस्था झाली महाराज कलियुग आलं बाबा कलियुग आलं 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 Hare
आजही सर्व संतांची कृपा भगवंताची कृपा तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही आणि कीर्तनाची ताकद आम्हाला विचारा विश्वाचा मला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या कीर्तनामध्ये थाईताई नाचत होता त्याच कीर्तनामध्ये नामदेवराय कीर्तन करावं पांडुरंगानं नाचावं आणि दोनही तुटलेले वरती हात गोराबा काकांनी वरती करावं वरती हात वरती केल्यानंतर सुद्धा पांडुरंगाच्या नामस्मरणानं तुटलेले हात सुद्धा पुन्हा पालवी झाडाला कशी फुटावी तशी दोनही हात यावे एवढं सामर्थ्य भगवंताच्या या हरी कीर्तनामध्ये आहे. काय ताकद आहे येतं कीर्तनाला चांगलं होईल बाई येतं कीर्तनाला मुलांना चांगला संस्कार मिळतील आणि तुमची मुलं जर इकडे नाही आणली ना तर तुमचीच मुलं तुम्हाला घराच्या बाहेर कशी काढल्याशिवाय राहणार नाही कारण कलियुग आलं बाबा कलियुग कलियुग आलं बाबा कलियुग कलियुग आलं बाबा कलियुग वा 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 एकदम जोरदार टाळी वाजवा. महाराज कलियुगाची महती ख्याती अत्यंत भयानक आहे देवाचा मुलगा असून सुद्धा 56 कोटी यादवातले सगळे जण मरण पावले एकटाच देव राहिला आणि तोही भगवान परमात्मा निजधामाला निघाले अख्खी नगरी सोन्याची होती कशाची होती बाळा काय नगरी म्हणजे प्रत्येक नगरीत गावच सोन्याचं होतं देवाचं त्याची घर सुद्धा कशाची होती सोन्याची होती पण खरं सांगू का घरातल्या विटा सुद्धा कशाच्या होत्या सोन्याच्या दरवाजा बर खिडक्या बर वरचा पत्राच म्हणतो स्लॅब सुद्धा बर ऐका खरं सांगा चष्म्यावाल्या माझे मावशी कसा तोळा चाललाय तुमच्या इकडे कोरेगाव तालुक्यात बोला कसं चाललंय मला तुम्ही आणलं नाही अजून तुम्हाला नाही माहिती हा बोला कसं चाललंय थांबा की कसं चाललंय माझ्या तयारी ज्याला बोलायला पाहिजे ते राहिलं बाजूला ही जाहिरात आहे मध्ये तुम्हाला कीर्तन असणं आवडते मला तू वाटते तसलं करावं का काय जरा तिकडे जावं की काय पण मी तिकडे थोडं न जाता माझ्या कीर्तनाकडे वळतो 56 कोटी यादवातला एकही राहिला नाही देव राहिला आखी सगळी सोन्याची नगरी सोडून घरादारात सहित एकटा देव बाहेर निघाला जंगलामध्ये वनामध्ये निजधामाला निघाला पण त्या असणाऱ्या मुसळातला एक तुकडा माशाने गिळला तो पारद्याला मासा सापडला त्याला कापल्यानंतर त्याच्यामध्ये एक त्याला लोखंडाचा तुकडा मिळाला तो तुकडा धारदारी आहे अत्यंत उत्तम आहे चांगला आहे म्हणून त्याला धार लावली अजून आणि त्यानं बाणाच्या टोकाला लावला त्याला असं वाटलं की जंगलामध्ये गेल्यानंतर एखादं श्वापद येईल आणि त्याची आपण शिकार करू आणि शिकारीच्या कामाला तो बाण येईल म्हणून त्याला धार लावून बाणाच्या टोकाला लावून ठेवलं शिकार करण्यासाठी एका जंगलामध्ये वनामध्ये गेला झाडावरती बसला फांदीवरती बसला आणि बसलेल्या पारद्यानं भगवान परमात्मा कुणीतरी रात्रीची वेळ आहे श्वापद येते त्याचा पाय दिसतोय म्हणून सुसू करत बाण सोडला तो डायरेक्ट भगवान परमात्म्याच्या डाव्या पायाच्या डाव्या अंगठ्याला लागला देवाचं मरण डाव्या पायाच्या डाव्या अंगठ्यामध्ये होतं तो नेमका वर्मी बाण लागला आता देवालाच का मारावं लागलं का जावं लागलं त्याचं कारण तुम्हाला सांगतो पण घरामध्ये एक पोरग बी खराब निघालं आपलं बी चांगलं होतं पण फळ खराब निघालं परिणाम देव असून सुद्धा अख्ख्या घराचं वाटोळं झालं म्हणून पाया पुढे विनंती आपल्या घरातल्या मुलांना चांगलं वळण चांगले संस्कार लावा विडा
देवाचा गायक आणि वादकांचा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मी 3 वर्ग सांगितले. ए बाळांनो लक्ष द्या. 3 वर्ग सांगितले. कुठले कुठले? पहिला वर्ग सांगितला ज्याचं बीज कसं आहे, शुद्ध आहे, त्याचं फळही शुद्ध आहे. दुसरा वर्ग सांगितला ज्याचं बीज खराब आहे आणि त्याचं फळही खराब आहे. तिसरा वर्ग सांगितला की ज्याचं बीज शुद्ध आहे पण फळ खराब आहे. आणि चौथा वर्ग असा आहे ज्याचं बीज खराब आहे पण त्याचं फळ गोड आहे. वा. काय आहे त्याचं नाव? भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादाचा असणारा पिता प्रल्हादासी पिता प्रल्हादासी पिता प्रल्हादाचा असणारा पिता त्याचं नाव आहे हिरण्यकश्यपू. काय नाव सांगितलं बाळांनो? हिरण्यकश्यपू. त्या बापाला असं वाटायचं की देवाचं नाव गावात कुणीच घेतलं नाही पाहिजे. देवाचं नाव कोणाच घेतलं नाही पाहिजे. मग आता त्याचं नाव, देवाचं नाव कोणीच घ्यायला तयार नाही, कोणीच म्हणायला तयार नाही. हिरण्यकश्यपू महाराज की. ही सगळं पॅनल कोणाचा होता? तर हिरण्यकश्यपूचा होता. तुम्हाला नाही म्हणत बरं का बाळांनो? हिरण्यकश्यपू म्हणजे गावात कोणालाच देवाचं नाव घेऊन देत नव्हता. मग देवानच रचना केली. काय? त्याच्याच उदरी भगवान परमात्म्यानं अवतार घेतला आणि अवतार घेऊन बघता काय भेटल त्याला सांगायचं. भेटल त्याला सांगायचं मन नारायण. काय म्हणायचं? मन नारायण. काय म्हणायचं? मन नारायण. असं कुणाला भेटल त्याला सांगायचं, भेटल त्याला. असं करता 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 एका आश्रमामध्ये त्याला प्रल्हादाला शिक्षण घेण्यासाठी ठेवलं. तर तिथं आश्रमामध्ये जेवढी विद्यार्थी होती, जेवढे शिक्षक होते, त्या सगळ्यांनाच नारायण नारायण म्हणायला सांगितलं. एकदा आपण सुद्धा सर्वांनी हाताने टाळी वाजवून गोड भजन करू. म्हणा सर्वांनी नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण नारायण
आला. 52 वेळा मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हादाला काही धक्का लागला नाही. आणि खरं सांगू का, ए बाळांनो, बसलेले सगळेजण सरळ बसा जरा. बाळांनो, एक प्रश्न विचारतो, प्रश्नाचं गोड उत्तर द्या. आकाशामध्ये तारे किती आहेत? चांदण्या किती आहेत? जेवढ्या चांदण्या आहेत ना, बर का, लक्ष देऊ नाही का, जेवढ्या चांदण्या आहेत ना, तेवढे दुश्मन आपल्या आयुष्यात जरी असले, किती, जेवढ्या चांदण्या आहेत ना तेवढे दुश्मन जरी आपल्या आयुष्यात असले, आणि एक भगवान परमात्मा आपल्या पाठीशी जर असेल ना, तर तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. एवढी ताकद आमच्या भगवंताच्या नावामध्ये आहे, एवढं सामर्थ्य आहे. म्हणून पाया पुढे विनंती करतो बरं का. खरं पाहायला गेलं ना, अण्णा काय जेवण केलं होतं राव आज अन्नदान. तेव्हा त्या अन्नदात्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुमच्या आयुष्यातलं हे चांगलं कर्म आहे, आणि याची दक्षता माझा भगवान परमात्मा घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्याचं बीज शुद्ध आहे ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, कारण ते रात्रंदिवस काय करतात? मुखी अमृताची आणि ती वाणी कोणती आहे? विठोबार कुमारी अमृतासारखे एक एक शब्द बाहेर पडतात मुखातून. ज्याची वाणी पवित्र आहे ना, ती वाणी पवित्र होण्यासाठी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. सर्वांना विनंती, हात वरती करा सर्वांनी. एकदा गोड भजन करूया आपण. सर्वांनी भजन करायचा. कुणी आळस करायचं नाही देवाच्या भजनाला. आणि जर आळस केला तर देवानं तुम्हाला वड्याच्या कडेला स्मशानभूमीमध्ये न्यायला वेळ लागणार नाही. मग तुम्हाला न्यायचं पाहिजे काही तर राहायचं, कायमचं राहायचं ना. हात वर करता सर्वांनी. हात खाली करा. हात वरती का करायला सांगतो त्याचं कारण सांगतो. माझा इको थोडा दादा कमी करा दादा. एकदम मस्त सिस्टीम गोड आहे. काय 2-5 मिनिटांमध्ये सेवा थांबवतो मी. लक्ष देऊ नका. हे हात दिसतात का बघा. माझा हात दिसतोय का? हे हात वरती का करायचं त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. इथं एक रेषी दिसते का? मला भविष्य कळतं बघा. आहे का रेषी? तर हो, इथं एक आडवी एक आहे, त्याच्या एक वर आडवी बघा. ही इथली जी रेषा आहे ना, ही उभी, ही आयुष्याची रेषा आहे. कशाची? आयुष्याची. ही जर कोणाची कट होणार असेल, कट म्हणजे काय? एखाद्याला जर झटका येणार असेल तर सरळ करायचं काम कोण करतं? तर माझा देव करतो. काय करतो? देव करतो. इकडे बघा, लक्ष द्या. इकडे बघा, लक्ष द्या. तुमच्या या बोटावरती गोल गोल आहे का बघा बरं. दिसतंय का तुम्हाला? भाऊ आहे का तुमच्या इथं बोटावर वरच्या काढीला आहे का? इथं जर इकडे बघा, लक्ष द्या. इथं जर सुदर्शनाचं चक्र असेल तर त्यानं पांडुरंगाची, कृष्णाची भक्ती करायची.
त्याला देव लवकर प्रसन्न होतो बघा. इकडे बघा माझ्याकडे, हे लक्ष द्या. मध्यंतरी जर गोल गोल शंखाचं चित्र असेल, शंखाचं, अहो महाराज महाराज बघतात बघा त्यांचा हात, भविष्य म्हणलं की सगळे बघतात आहे का ना. इथं जर मध्ये गोल गोल जर शंखाचं चित्र असेल तर त्याला महादेव लवकर प्रसन्न होणार. असं करता करता इकडे या बघा, इकडं या बोटावरून खाली, या करगळीवरून खाली, इथं इथं आहे का, या करगळीच्या खाली एक रेस दिसते का माझ्या पण चष्म्यावाले बघा, लक्ष द्या, आहे का एक एक रेस दिसते. हा, ज्याच्या इथं एक रेस असेल त्याला एकच बायको मिळणार. तुम्हाला हे असलं नाही आवडते काय करू, अण्णा दुनियाच असली ज्याला 2-3 आहेत त्यानं रामकृष्ण हरी म्हणून पुढे मार्गाला लागा. ऐका ऐका ऐका, पण इकडं बघा, लक्ष द्या, ही आयुष्याची रेषा आहे. जर कोणाची कट होणार असेल तर ते नीट सरळ करण्याचं काम माझा भगवंत करतो. सर्वांनी हात वरती करा, आवाज येऊ द्या, आवाज आवाज येऊ द्या, सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं. हा हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा म्हणजे आपलं तोंड पवित्र गोड असलं पाहिजे. नाही तर काय काय माणसाचे एवढं मुख देवानं गोड दिले ना, पण ए बाहू काय काय जणांचे असे तोंड आहेत की जवळ असलेली माणसं सुद्धा त्याच्या बोलण्यानं कुठं जातात. पण काय काय जणांची वाणी एवढी पवित्र आहे, लांबची असणारी सुद्धा माणसं कुठे येऊन बसतात, जवळ येऊन बसतात. आणि असं ज्याच्या आयुष्यात होत असेल ना तर समजून जा त्याची वाणी पवित्र आहे, त्याचं मुख पवित्र आहे. एक दृष्टांत सांगतो, शेवा थांबवतो, लक्ष देऊ नका, सरळ बसा सर्वांनी. एका माझ्या मित्राचं लग्न झालं. काय झालं? लग्न कोणाकोणाला आवडत आहे? ऐका ना, ऐका पुढं पुढे बघा, ऐका ऐका, लक्ष द्या. लग्न म्हणलं सगळ्यांना आनंद वाटतो. ऐका ऐका, लग्न झालं आणि मारुती महाराज काय झालं, त्याच्या घरी कीर्तन झाल्यानंतर मुक्काम करण्याचा प्रसंग आला. मुक्काम करण्यासाठी मी त्याच्या घरी, कीर्तन संपलं 11 वाजता, जाण्यासाठी प्रवास करून त्याच्या घरी जाण्यासाठी मला 1:30 वाजले. किती वाजले बाळांनो? 1:30 वाजले. आता हे 1:30 वाजता गेल्यानंतर तुम्ही बघा की माणसाची मन किती कशी विचित्र असतात. 1:30 वाजता गेल्यानंतर त्याच्या लग्न झालेल्या धर्मपत्नीनं दरवाजाला उघडायला सांगितलं. बरोबर धर्मपत्नीनं दरवाजा उघडला. उघडल्यानंतर 1:30 वाजता मला उठवलं म्हणून तिला राग आला. आणि रागाच्या भरात तिनं सांगितलं, एवढ्या उशिरा यायला तुम्हाला का? आता बोलणं लई विचित्र असतं बरं का. काय काय माहिती काय काय. आता इथं बघलेल्या सगळ्या महिला एवढ्या चांगल्या आहेत त्यांना बघा, यांना आज तागायत कधीच यांच्या नवऱ्याला कधीच त्रास दिला नाही बघा. आता ऐका, गोड कीर्तन काय झालं कीर्तन. मग महाराज 1:30 वाजता दरवाजा उघडायला लावला रात्रीच्या. तिला वाईट वाटलं,
आणि तिनं नवऱ्याला बोलायला सुरुवात केली. अण्णा ते येताना महाराजांना आणलं आपल्या घरी, अजून डबल राग आला. आणि तेवढ्या 1:30 वाजता तेवढ्या उशिरा वेळेमध्ये यानं सांगितलं, अगं ऐकलं का म्हणजे काय महाराजांना म्हणा की काहीतरी असं केलं होतं. महाराजांना चहा ठेव अशी तापली. हो असं फळ तापलं ना, फळ घरातलं फळ असलं तापलं म्हणजे बायको त्याची तापली. लय रागानं फनफन करायला लागली. 1:30 वाजता मला चहा बनवायला लावला. लय बायकाची असं फळ तापलं ते. आणि त्याच्या असणाऱ्या धर्मपतीला सांगितलं, वैमी चहा नाही ठेवला तरी चालेल, फक्त झोपण्यासाठी मला हातरून पांघरून मिळालं तरी बाद झालं. त्या मित्रांना सांगितलं, शेजारची रूम महाराज तुम्हाला देऊन टाकतो. आणि शेजारच्या रूम मध्ये मी गेलो, अंथरून टाकलं. पण महाराजांसाठी चहा ठेवला नाही म्हणून याला राग आला. आणि रागाच्या भरामध्ये यानं किती कानपडा खाली लावल्या, 2. बघा की बायकोच्या कानपाड्याखाली लावल्यावर सुद्धा यांना विश्वास वाटाना. एवढी संसारात माणसं बघा ना किती घाबरतात माणसं यांना. मग 2 कानपाडा खाली लावल्यानंतर भाऊ रागाच्या भारात ते फळ एवढं तापलं आणि भांडायला सुरुवात झाली. ह्या दोघांचे भांडणं 1:30ला चालू झालेली. 2:30 वाजेपर्यंत भांडणं चालली. 2:30 वाजेपर्यंत मला झोप लागली असेल का? लागली असेल का हो? 2:30 वाजेपर्यंत मी पण त्या दरवाजाला कान लावून होतो. असं वाटायचं की आता मिटल मग मिटल, आता मिटल मग मिटल. पण पेटायला लागलं पण मिटायला लागलं नाही. शेवटी परिणाम 2:30 वाजता त्यानं स्वतःच्या सासऱ्याला फोन लावला. हॅलो मामाजी, म्हणे उठा लवकर. म्हणे का? काय नाही म्हणलं, तुमचं फळ एवढं त्रास देते काय राव, लग्न जुळायच्या अगोदर मुलगी बघायला आलो, तुमच्या फळाला बघायला आलो तर फळ एवढं गोंडस होतं, एवढं सुंदर होतं, एवढं चांगलं होतं, एवढं नटलं होतं, पाठाव बसलं होतं. मजा वाटत होती, असं वाटत होतं, तसं वाटत होतं. पण खरं सांगू का, आता फळ मात्र लय त्रास देतं. कसलं फळ माझ्या कुठे टाकलं? एवढा कडू फळ माझ्या कुठे टाकलं? पदरात टाकलं. मामांनी सांगितलं, जावाय बापू तुम्ही फळाच्या शेजारी आहे का लांब आहे? म्हणजे फळाच्या शेजारीच आहे. मामानं सांगितलं जरा फळापासून जरा बाजूला या. आणि मग ते किचन मध्ये गेला. कोण? माझा मित्र, म्हणजे त्याचा जाव आहे. कुठे गेला? किचन मध्ये. आणि किचन मधून सांगू लागला, मामा असलं कसलं फळ दिलंय, जीव रडायला सुरुवात केली. मामानं सांगितलं, जावाय बापू तुम्ही रडायचं बंद करा. आणि जावाय रडायचा बंद झाला. आणि सासऱ्यांनाच सासऱ्यानंच बोंबलायला सुरुवात केली. जावाय जीव वरडायला सुरुवात केली. आता ह्या 2 जणांचं भाषण मी ऐकत होतो. जावई म्हणा, मामा मला रडायचं बंद केलं, तुम्ही का रडताय? म्हणजे तुम्हाला काय सांगू, म्हणे तुम्ही तरी फळ सांभाळताय, पण त्या फळाचं अख्खं झाड 40 वर्ष झालं मी सांभाळतोय. माझी काय अवस्था सर, म्हणजे हे फळ बी चांगलं नाही, मी बी चांगलं नाही. पण ज्याची वाणी गोड आहे ना
महाराज आजही त्याचा संसार टिकून राहिलेला आहे. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. गंगे एवढं पवित्र ज्याचं अंग पवित्र आहे ना, आणि मुखामध्ये अमृताची वाणी आहे, त्याच्या जीवनात ते 3ही ताप कायमस्वरूपीचे निघून जातात. ते 3 ताप कोणते? बहु लिहून घ्या. एक आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आणि महाराज 3रा आधी दैविक ताप. हे 3ही ताप पूर्ण नाहीशी निघून जातात आणि त्याच्या जीवनामध्ये कायम स्वरूपीची विश्रांती मिळते. अभंगाचं शेवटचं सर्वांगाना तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाते, ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम ग्रंथाश्री पारायण सोहळा जाता जाता बोलण्याच्या ओघामध्ये येता एखादा वेडा वाकडा शब्द गेला असं आई वडिलांचं अंतकरण करून या ठिकाणी मला क्षमा करा. पण जे गोड होतं ते आपल्या प्रत्येक भगवान परमात्म्याचं नामस्मरण रोज नित्यनेमानं अखंड कायमस्वरूपीचं करत चाला. कारण झोपवणारा तो आहे आणि उठवणारा तो आहे. म्हणून आजपासून पहिला नियम करायचा, रोज झोपताना रामकृष्ण हरी म्हणायचं, उठल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणायचं. कोण कोण हा नियम करल त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. बोटवरती करा, हात वर करा, नामस्मरण. वा वा, म्हणजे सगळेजण रामकृष्ण हरी म्हणणार ना. पहिला नियम काय सांगितलं? देवाचं नाम घ्यायचं. दुसरा नियम अत्यंत महत्वाचा, कोणाकोणाच्या घराला उमरा आहे? पटकन बोटवरती करा. उमरा 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 उमरा, सगळ्याच्या घराला उमरा आहे. बर, तो उमरा शो साठी दिलाय का काय? त्याचं महत्व असतं. सांगू का महत्व? बाळानो पाठीमाग सांगू का महत्व? उमरा कशासाठी असतो? एक लाडक्या बहिणीचा हप्ता मला देणार. नका देऊ मला हप्ता, पण सप्ताह आहे का? हप्ता नका देऊ पण सप्ताह आहे का? झालंय कीर्तन, लक्ष देऊ नका. तो उमरा याच्यासाठी दिलाय की तो आपल्या घराण्याची मर्यादा आहे. काय आहे ती घराची मर्यादा? आता ऐका बरं का, झालंय कीर्तन 2 मिनिटं घेतो बरं का, माफी मागून चालेल ना 2 मिनिटासाठी? ऐका. पहिला मुद्दा सांगितला भगवंताचं नामस्मरण करायचं. दुसरा मुद्दा, तुमच्या घरामध्ये जर वाद झाला, भांडणं झाली नवरा बायको मध्ये, तर किंवा तुमच्या घरामध्ये मालकानं तुमच्यासाठी सोन्याचा 2 तोळ्याचा हार आणला. किती तोळ्याचा? तुमच्या चेहऱ्यावर काय दिसना, वाढू का अजून 2 तोळ? बरं, 4 तोळ्याचा आणला. 4 तोळ्याचा नेकलेस आणला. खरं सांगा इमानदारीनं, तो नेकलेस तुम्ही पहिला नेकलेस आणलेला कुणाला दाखवायचा? बरोबर आहे, कोणाला? हा बरोबर आहे, कोणाला? शेजारण्याला. आणि सगळ्यात जास्त तुमच्या घरात वाईटावर तुमचं कोण असेल माहिती आहे का? तर ती कोण आहे? बरोबर आहे ना. तर तुमच्या घरामध्ये सोनं असेल, माणिक मोती असेल, तुम्हाला माहिती का सांगतो, तुमच्या घरात एसटीटीची कागदपत्र असतील आणि तुमच्या नवरा बायको मध्ये भांडणं चालले असेल, तर उंबऱ्याच्या घराच्या बाहेर कधीच जाऊ द्यायची नाही. हो, आणि जी बर तुमच्या नवरा बायकोची भांडणं मिटतात का कायमस्वरूपीची पेटतात? मिटतात. पण तुम्ही शेजारणीला सांगितलं, खरं का खोटं?
म्हणून तिसरी गोष्ट, आपल्या घरातले वाद आणि आपल्या घरातली संपत्ती कधीही उमरेच्या बाहेर कोणालाही सांगायची नाही. चौथी महत्वाची गोष्ट, आई वडिलांची रोज सेवा करायची. कोण कोण करेल बोटवरती करा. आई वडिलांची सेवा. वा हे अभिनव हाय हाय तो त्याची आजीमती परीक्षाला चालल्या मग पाया पडतो. आजी बी लय भारी आहे ना, तुम्ही भारी आहे. असू द्या असू द्या असू द्या असू द्या बाबा असू द्या. झालंय की हा हे बाळा पाय बसला असू द्या. येते तीच हे आपल्या उपकार आहे ती. असू द्या पाय पसरा. पण देवाचं नाम आणि भगवंत आणि सप्ताह कधी नाही विसरायचा. हा पाय पसरा पण हे विसरायचं नाही. किती किती गोष्टी सांगितल्या मी? 4. आणि 5वी गोष्ट अत्यंत महत्वाची सांगतो, मरेपर्यंत सत्ता विसरायचा नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, हा नरदेह हे शरीर अत्यंत उत्तम आणि चांगलं जपा. कारण याला जर काय झालं ना तर जगातला कुठलाही डॉक्टर आणि डॉक्टरचा बाप सुद्धा याला सरळ करू शकत नाही. हे देवानं देताना तुम्हाला ओरिजिनल दिले या. म्हणून हे शरीर उत्तम जपा, चांगलं जपा. आणि कोणामुळे मिळाले तर त्याचं नाव आहे भगवान परमात्मा. त्याचा अखंड नामस्मरण करा. आणि देव ओळखण्यासाठी ज्या साधू संतांनी मार्ग दाखवला त्या साधू संतांचं एकदा नामस्मरण. ज्ञानेश्वर